यवतमाळ जिल्ह्यातील पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने झारखंडमधील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळल्या आहे. तब्बल 1.5 महिन्याच्या मागोव्यानंतर लंगडगंज परिसरात तुलसी उर्फ दिलीप महतो या नक्सलीला अटक केली. छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. दिलीप उर्फ तुलसी मेहता असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. 1993 मध्ये झारखंडमधील नक्सली गटात तो भरती झाला होता, तर 1997 मध्ये भीतिया दलमचा विभागीय कमांडर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तर त्याला 12 सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले होते. त्याच्यावर सुरक्षा दलावर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड असे अनेक हिंसक कारवाया प्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर नक्सली हल्ल्याचे 6 गुन्हे दाखल आहेत. 2004 पासून तो यवतमाळ जिल्ह्यात होता. 6 वर्षे मारेगाव तर 2 वर्षे पारवा येथे तो वास्तव्याला होता. त्यानंतर यवतमाळ शहरात त्याने ठाण मांडले. या ठिकाणी ट्रक ड्रायव्हर म्हणून तो कार्यरत होता. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलबेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली. यवतमाळ पोलिसांनी तुलसी अलियास दिलीप मेहतो म्हणून एक नक्षल आहे, त्यांना आज आपण अर्ली मॉर्निंग अटक करून झारखंड राज्याच्या हजारीबाग पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. हे नक्षल 1993 मध्ये नक्षल दलममध्ये जॉईन झाला होता. त्याच्यानंतर ते 97 मध्ये एरिया कमांडर म्हणून त्यांना प्रमोशन मिळाला होता. ते तिकडे झारखंडमध्ये 99 मध्ये काही मुठभेडमध्ये पण पार्टिसिपेट केला होता आणि त्यांच्यावर कमीत कमी 6 गुन्हा आहे हजारबाग जिल्ह्यामध्ये. आता ते नक्षल आपल्याकडे 2004 पासून 2000 आतापर्यंत ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता. आपल्याला 2 महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली की इथे एक नक्षल राहतात म्हणून, पण आपल्याला पूर्ण डिटेल नाही मिळाला होता. त्याच्यावर आपण स्पेशल इंटरेस्ट घेऊन वर्कआउट केले. ह्युमन आणि टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आतापर्यंत आपण ते डेव्हलप करून त्याच्यानंतर आपण झारखंड पोलीसच्या सोबत पण कोऑर्डिनेशन करून त्यांच्याकडून कन्फर्मेशन पण घेतले आणि त्यांच्या टीमला पाठवण्यासाठी सांगितले. ते आल्यानंतर आपण ते अटक करून झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. सर, याची मुवमेंट यवतमाळ शहरात किती वर्षापासून होती आणि या दरम्यानच्या काळामध्ये ते 2004ला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला होता. 2004 ते 2006 पर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये होता. त्याच्यानंतर 2 वर्ष तो पारवाला होता आणि 2009-8-9च्या दरम्यान ते यवतमाळ शहराला आले. तेव्हापासून ते इथे होता, म्हणजे लेबर म्हणून काही फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता आणि आता काही दिवसपासून तो आता हायवेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे, पण तो आता सध्या इथे दिलीप नावाच्या वर ते लोक ओळखतात, पण त्यांच्याकडे एक वेगळं आधार कार्ड आणि वेगळं ड्रायव्हिंग लायसन्स करून ठेवलेलं आहे.